ते माणसं आले ना तू फॉर्म घेतला का कुठे तो सगळ्यांचं स्वागत आणि वन्यजीव सायटिंगचा आजचा हा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देऊन रात्रीला तुम्ही ज्या ठिकाणी थांबणार आहात त्या ठिकाणी शक्यतो खाली उतरायचं नाही. मी अनंत डोरलीकर. मी नागपूरला सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आहे आणि काल इथे आलो निसर्ग अनुभवामध्ये सहभागी होण्याकरता. आणि काल जे मी या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालो त्याच्यामध्ये पुष्कळ काही मला बघायला मिळालं. मी अगोदर एक खूप मोठा वाईल्ड बोर बघितला पानवठ्यावरती आणि त्याच्यानंतर 2 स्लॉथ बिअर वेगवेगळ्या वेळेवर आणि त्याच्यानंतर रात्री 10 वाजता एक मोठा लेपर्ड ओढत जात होता रस्त्याने, आमच्या समोरच्या रस्त्याने गेला आणि तो पुढे मग सगळ्यांना पण दिसला. फार सुंदर अनुभव होता हा माझ्या स्मरणात कायमचा राहील. आणि इथली जे सुंदर जंगल आणि बाकीचं हे प्युअर ऑक्सिजन वगैरे हे सगळं पाहून मी मोहित झालो. आणि मी हे पण प्रार्थना करतो की इथे पुढे वाघाचं पण आश्रय इथे व्हायला पाहिजे, कारण की जंगल खूप सुंदर आहे आणि बाकी प्राणी पण भरपूर प्रमाणात आहे. वाघाचं खाद्य पण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तर त्यामुळे जर फ्युचरमध्ये समजा इथे वाघ रेसिडेंट झाला तर आपल्या पर्यटनालाही खूप चालना मिळेल आणि भरपूर पर्यटन येतील आणि इथल्या बाकीच्या इथल्या रोजगार संधी ज्या आहेत पुष्कळ लोकांना उपलब्ध होतील. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुहासराव. मी बाळापूरहून पहिल्यांदाच ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आलो आहे. माझा इथला अनुभव खूप छान होता. इथे आल्यापासूनच वन विभागाने खूप चांगली व्यवस्था केली होती येणाऱ्या सर्वांची. जेवणही खूप छान होतं. त्यानंतर आम्हाला इथे मचांचे अलॉटमेंट झालं आणि प्रत्येकाला वन विभागाने स्वतःच्या गाडींनी आम्हाला आपापल्या डेस्टिनेशनला पोहोचून दिलं. इथे गेल्याबरोबरच आम्हाला वन्यप्राण्यांच्या दर्शनाला सुरुवात झाली होती. गेल्याबरोबरच आम्हाला सांबर डिअर, त्यानंतर ससे, हरिण आणि अस्वल यांचं दर्शन झालं. थोड्या वेळात थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला भरपूर अशी मोर दिसायला लागली. आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही आमच्या मशानाला पोहोचलो. तिथे मशांची व्यवस्थाही खूप चांगली होती. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था होती. एक वन कर्मचारी आमच्यासोबत पूर्ण रात्रभर होते. रात्रीच्या चांदण्या उजेडामध्ये आम्हाला काही वन्यप्राणी दिसतील की नाही याची शंका होती, परंतु जवळपास रात्री 1 वाजेपासून वन्यप्राण्यांच्या हालचालीला सुरुवात व्हायला लागली. थोड्या वेळातच आम्हाला एक आमच्या जवळ जे पाणवठा होता त्या पाणवठ्यावर काहीतरी हालचाल जाणवली. सोबत असलेल्या वनकर्मचाऱ्याने आम्हाला कल्पना दिली की हा बिबट्या असण्याची शक्यता आहे. आम्ही सर्वांनी खूप निरखून पाहू लागलो आणि क्षणातच आम्हाला खरोखरच बिबट्याचे दर्शन झालं. आम्ही खूप समाधानी झालो. 5 मिनिटाच्या अंतरानेच आम्हाला जंगलाच्या दुसऱ्या दिशेला पुन्हा एक आवाज यायला लागला. आमच्यासोबत असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी पुन्हा आम्हाला सांगितलं की इथे दुसराही एक बिबट्या असण्याची शक्यता आहे, आपण काळजीपूर्वक लक्ष देऊ. आणि खरोखरच 5 मिनिटात आणखी एक दुसरा बिबट्या आम्हाला दिसला. अशा प्रकारे आम्हाला जस्ट 5 मिनिटाच्या अंतराने 2 बिबट्यांचं दर्शन झालं, जे की फार रेअर असं म्हटलं जातं. पण इथे बिबट्यांची संख्या भरपूर आहे असं आम्हाला ऑलरेडी सांगितण्यात आलं होतं आणि खरोखरच आम्हाला 2 बिबट्यांचं दर्शन झालं. सोबतच मग सकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 3 ते 4 अस्वलांचं आम्हाला दर्शन झालं आणि ह्या सर्व प्रोग्राममुळे आम्ही खूप समाधानी आहोत. वन विभागाने आमची जी व्यवस्था केली होती ती खूपच समाधानकारक होती. त्याबद्दल वन विभागाचे धन्यवाद. थँक्यू.
नमस्कार. मी ॲज अ पर्यटक काल बोथा इथे आम्ही एनरोलमेंट केलं होतं. आम्हाला इथे आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगली मदत करून मचाणपर्यंत पोहोचवले. मचाणला आम्ही संध्याकाळी जवळपास 6 वाजता एंट्री केली. मचाणनंतर गेल्यानंतर तिथे सर्व व्यवस्था आमची आधीच करण्यात आलेली होती. रात्री जवळपास सुमारे 8 वाजेच्या आसपास आम्हाला 2 स्लॉथ बियर आपण जे म्हणतो ते पाहायला मिळाले. तो अनुभव फारच थरारक होता. आम्ही थोडासा प्रकाश कमी असल्यामुळे त्यांचे पूर्ण चित्रीकरण नाही करू शकलो, पण तरीही पुरेशा लाईटमध्ये आम्हाला भरपूर चांगला अनुभव आला. त्यानंतर रात्री बरेचसे अन्य प्राणीही पाहायला मिळाले, जसे साईंदर, रोही, मोर, आणखी जंगली डुकरं आणि काही बरेचसे पक्षीही होते. रात्रभर हा अनुभव खूप छान होता आणि मी सर्वांना रिकमेंड करेल की या अनुभवाचा एखाद्या वेळेस तरी लाभ घ्यायला पाहिजे, जसा वेळ मिळेल तर. थँक्यू.